स्वातंत्र्य दिनानिमित्त तिसगाव स्मशानभूमी समोर असलेल्या उघड्यावर फेकलेला कचरा रस्त्यावर पडत असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे। त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे। शहराच्या सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने सहयोग सामाजिक संस्थेमार्फत लोखंडी तारेचे कुंपण असलेली कुंडी स्थापित करण्यात आली आहे। तिसगाव स्मशानभूमीजवळ आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड, वंदना मोरे, पप्पू साबळे, उदय गायकवाड हे उपस्थित होते। तसेच नूतन ज्ञान मंदिर शाळेजवळ खूप कचरा पडत असे, तिथेही लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे। सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक निलेश शिंदे व जे प्रभागचे सहाय्यक आयुक्त सविता हिले मॅडम तसेच ज्येष्ठ नागरिक समाजसेवक कालिदास कदम, स्टडी वेव्ह संस्थेचे उमाकांत चौधरी, निकम मामा, प्रमोद दिवेकर, अब्दार शेख, कमलेश निकम, सारंग कुंडले, ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे सहाने सर उपस्थित होते। सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांनी कचरा कुंडी, ओला व सुका कचरा याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले। प्रथम नमस्कार। आणि आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या वॉर्डातील तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांना शुभेच्छा। मी या दिवशी आज उत्तम सहयोग सामाजिक संस्था सामाजिक संस्थेतर्फे हा जो उपक्रम राबवण्यात येतो तो अति उत्तम आहे। लोकांनी पण यासाठी व्यवस्थित ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून देण्यात यावा। आमच्या महापालिकेतर्फे वेळोवेळी गाडी येते, त्या गाडीतच कचरा टाका किंवा इथे जरी आता अशी सोय केलेली आहे तिथे ओला आणि सुका वेगळा दिला तर बरं होईल। कारण कर्मचारी आपलेच आहेत, तो पण माणूस आहेत, साफ करताना त्यांना पण खूप प्रॉब्लेम येतात। मॅडम, कल्याण पूर्वेचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इथे चाळी वजा लोकवस्ती आहे। सोसायटीमधून तर जेव्हा कचरा निघतो तो ओला आणि सुका वेगळा निघतो। अशा वेळेस आमच्या चाळकळी कल्याण पूर्वकरांना आपण काय संदेश द्याल? हा संदेश आहे नागरिक चाळवाल्यांना की तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करत जा। सहसा चाळीमधला कचरा एकत्र येतो, त्यामुळे तो वेगळा करणे जरा अवघड जातो। आणि गाडीत टाका, आपली कचऱ्याची घंटा गाडी ते त्याच्यात टाका किंवा अशी जिथे सोय केली त्या ठिकाणी टाकत जा। त्यामुळे आपलं शहर स्वच्छ राहील, घाण होणार नाही। आपल्याला त्या कचऱ्यापासून आपल्याला स्वतःला पण त्रास होतोय, ह्याचा विचार करावा नागरिकांनी। मॅडम, एक शेवटचा प्रश्न। सहयोग सामाजिक संस्था गेले अनेक वर्षापासून मग प्लास्टिक मुक्त अभियान असो किंवा कचरामुक्त कल्याण पूर्व असो किंवा सार्वजनिक शौचालय असो यासाठी काम करत आहे। तर सहयोग सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आपण काय म्हणाल? त्यांचं योगदान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भरपूर आहे। या अगोदरही केलं, यापुढे करतील अशी अपेक्षा आहे। आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद। त्यांच्यामुळे खूप आम्हाला हे कचरा किंवा प्लास्टिकच्या बाबतीत खूप त्यांचा सहयोग लागतो। धन्यवाद। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त हा 78वा स्वातंत्र्य दिन आहे। आज सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने चांगला असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आज या शाळेजवळ रस्त्यावर पडणारा जो कचरा होता त्याला एका कचरा कुंडीमध्ये ठेवून तो व्यवस्थित उचलला जावा या दृष्टिकोनातून सहयोगिक सामाजिक संस्था आणि महापालिकेच्या वतीने हा उपक्रम करण्यात आलेला आहे। मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो, आपण रस्त्यावर कचरा न टाकता या कचरा कुंडीत कचरा टाकावा। आणि महापालिकेला देखील विनंती करतो की आपण या कचरा कुंडीतून रोजच्या रोज हा कचरा घेऊन जावा आणि जेणेकरून या परिसरामध्ये जो दुर्गंधी होते, कारण इथं 2 शाळा आहेत, त्या 2 शाळांमुळे अनेक पालक आणि विद्यार्थी इकडून जात असतात, त्यामुळे त्यांना दुर्गंधीचा त्रास होतो। त्यामुळे यांना महापालिकेला विनंती आहे की आपण हे रोजच्या रोज ही कचरा कुंडी स्वच्छ करावी। त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक नागरिकांना देखील विनंती करतो की आपण या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकावा आणि जमेल तर इथं जी घंटागाडी येते त्याच्यामध्ये जर कचरा टाकला अजून सोयीस्कर पडेल। पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज।